तांदळाची खूप छान भाकरी होते. बघा कशी फुगली. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण करणार आहोत तांदळाची भाकरी. पाणी उकळून द्यायचं आणि 4 वाट्या मी तांदळाचं पीठ घेतलं. 4 लोकांसाठी 4 वाट्या तांदळाचं पीठ. तर उकळलेलं पाणी तांदळाच्या पिठात टाकून तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं. आणि झाकून अर्धा तास तसंच ठेवायचं. अर्धा तास झालेला आहे. आता पुन्हा आपण तेवढंच टोपात पाणी ठेवायचं. कोमट करून घ्यायचं. आता उकळवायचं नाही आहे. आता बघायचं आपलं पीठ उघडून. गॅस बंद करायचा. पाणी थोडं थोडं पिठात टाकून पीठ व्यवस्थित मऊ मळायचं. थोडंसं गरम असल्यामुळे थोडं हाताला चटके बसतात, पण तेवढं सहन करावंच लागतं. त्याशिवाय भाकरी व्यवस्थित होत नाही. कोमट पाणी घेतल्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट होतं. असा लोखंडी जाड तवा आहे माझा. खूप जुना आहे, 15 वर्षापूर्वीचं. एक गोळा घ्यायचा व्यवस्थित हाताने मळून. आणि भाकरी एकसारखी थापून घ्यायची. काटेही फुटत नाही. व्यवस्थित पीठ व्यवस्थित मळल्यामुळे भाकरी व्यवस्थित थापता येते. तव्यात टाकायची. तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पाणी टाकून सगळ्या साईडने फिरवून. तवा स्लो करायचाच नाही, फास्टच ठेवायचं. वरचं पाणी थोडंसं सुकल्यासारखं दिसलं की भाकरी पलटायची, पलटी मारायची. आता पूर्ण पाठची बाजू पूर्ण शेकली की मग पुन्हा पलटी मारायची. सरकवल्यानंतर तिला परत पलटी मारून घ्यायची. आता बघा कशी फुगेल. रेशनिंगच्या तांदळाची खूप छान भाकरी होते. बघा कशी फुगली. अशाच आपण सगळ्या भाकऱ्या करून घेऊ. तुम्ही पण करून बघा.